सेल्फ रिलायन्स, स्वावलंबन, परदेशी आयातीवर अवलंबून न राहता देशांतर्गत उत्पादन. आतापर्यंत 200 वर्षाचा इतिहास काय सांगतो आपल्याला, की भारत जो आहे तो परकीय वस्तूंवर अवलंबून होता. अगदी सुई जी आहे किंवा बेसिक गोष्टी ज्या आहेत, कॅपिटल गुड्स इंडस्ट्री तर तुम्ही थोडा बाजूलाच ठेवा. पण आपल्या दररोजच्या लागणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या डे टू डे लाईफच्या, त्या देखील भारतात बनत नव्हत्या. त्यांचंही मोठ्या प्रमाणावर भारताचं मोठ्या प्रमाणात इतर देशांवर अवलंबित्व जे आहे ते होतं आणि भारत एक पक्क्या मालाचा जो आहे तो बाजारपेठ बनलेला होता. आणि संसाधन असताना देखील तर ते कमी करून जे आहे ते देशांतर्गत उत्पादन वाढवून, देशांतर्गत उत्पादन वाढवल्यामुळे काय होईल, तर जीडीपी वाढेल देशाचा, सकल राष्ट्रीय उत्पादन वाढेल, त्यातून जे होणारं दरडोई उत्पन्न आहे ते देखील होईल आणि जे आहे कुशल कामगार त्या ठिकाणी तयार होतील व पर कॅपिटा इन्कम वाढल्यामुळे जीवनमानात जी आहे ती सुधारणा घडून येईल. त्यासाठी स्वावलंबन महत्त्वाचं आहे. मग त्यामध्ये अन्नधान्यात देखील स्वयंपूर्णता हवी, त्याकरताच हायल्डिंग व्हरायटीज किंवा ग्रीन रिव्होल्यूशन नावाची, हरित क्रांती नावाची एक संकल्पना जी आहे ती आपण पाहणार आहोत. ग्रीन रिव्होल्यूशन शेती क्षेत्रामध्ये, आता तुर्तास एवढंच लक्षात ठेवा की शेती क्षेत्रामध्ये अन्नधान्यात स्वयंपूर्णता आणण्यासाठी ग्रीन रिव्होल्यूशन 1965 ला जे आहे ते सुरू करण्यात आलं.